शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम, एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचे भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये, यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय, भगवंताची असीम कृपा या महाराष्ट्रावर, म्हणून संपूर्ण जगाला देशाला महाराष्ट्र हा ओळखण्याकरता वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, कारण या सप्तद्वीपामध्ये जम्बूद्वीपा माझी, जम्बूद्वीपामध्ये हा भारत देश, याला जगामध्ये सोने की चिडिया म्हणत होते। भारता इतकं ज्ञान, भारता इतकं वैराग्य, भारता इतका परमार्थ, भारता इतकं सुख जगात कुठं नसल्यामुळं देवानं भारतात अवतार घेतले। एकंदर भगवंताच्या अवताराचा विचार केल्यावर व्यास महर्षीनं शुकदेवाला मार्गदर्शन करत असताना 24 अवताराची गणना सांगितली। 24 अवतार सांगत असताना सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्य यांनी भगवंताच्या 2 अवताराला बाजूला काढलं, कारण अवताराच्या पूर्ण लक्षणात बसत नाहीत, आहेत देवाचेच, पण भगवंताचे जे पूर्ण लक्षण आहे अवताराचं कार्याचं, त्याच्यामध्ये हे 2 बसत नाहीत, हंस आणि हयग्रीव। हंस अवतार फक्त ब्रह्मदेवाला उपदेश करण्यापुरता आहे, सगळ्या जगाचा नाही, आणि अवतार परमात्म्याचे सगळ्या करतायत, जगा करतायत। मग एका ब्रह्मदेवाला जगत निर्माण करण्याकरता, प्रेरणा देण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता चतुश्लोकी भागवताचा उपदेश हंस रूपानं केला। हा पहिला अवतार एकट्या ब्रह्मदेवा करता असल्यामुळं तो बाधित ठरला। बृहस्पतीनं सगळ्या जगाला ओरडून सांगितलं होतं की हे ब्रह्मज्ञान कोणाच्या पायदळी नाही पडलं पाहिजे, अनाधिकार्याला सांगू नये, जबरदस्तीनं विचारलं तरी सांगू नये, न विचारताही सांगू नये, असं काही बंधन घातलं होतं। ना पृष्ठे कस्यचिद ब्रूयात न च अन्यायेन पृष्ठता, अनाधिकारी असेल तर सांगू नये, अधिकार तैसा धाविला मार्ग, चालता हे मग कळू येते, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेच द्यावं, मुंगीवरी भार गजाचे पालान। मुंगीवर एक जण म्हणला आपल्याला हत्ती नाही पण हत्तीची अंबारी सापडली, मी माझ्या बोकडाच्या पाठीवर टाकेल, मरून जाईल, हत्तीची अंबारी हत्तीला शोभते, मुंगीवर तर शक्यच नाही, बसणं शक्य नाही। मुंग्या असा गूळ खात असताना एक मुंगी गडबडीनं निघाली, सगळ्या म्हणल्या गुड खायचं सोडून कुठं निघालीस, कुठं? काही नाही म्हणले,
हत्तीला सर्कसमध्ये चक्कर आली आणि त्याला रक्त कमी पडलं म्हणून द्यायला चालले. कोण? मुंगी. कोणाला रक्त कमी पडलं? हत्तीला. हिच्यात किती रक्त त्याच्यात. पण मुंगीलाही कमी समजू नका महाराज. मुंगी खरंच जर हत्तीच्या सोंडेत गेली, कानात गेली, तर हत्तीला थैथै नाचविते. म्हणून ज्याच्या त्याचा ज्याच्या त्या ठिकाणी अधिकार, ज्याचा जितका अधिकार तितकंच. एका बाईला लेकरू झालं महाराज. काय तिचं भाग्य असेल, गर्भामध्ये ते लेकरू इतकं पोचलं. 11 किलोचं लेकरू झालं. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित. एवढं मोठं लेकरू, एवढं मोठं, 11 किलोचं, 22 पाऊंडाचं. आताही लेकरं होतेत महाराज. कितीचं आहे? 3.5 किलोचं, 2.5 किलोचं, 1.5 किलोचं. दवाखान्यात काचेच्या पेटीत ठेवा, त्याला लावा, आणि ते मग मोठं होतंय. 6 महिन्याला ते रडते, आवाजही बाहेर निघत नाही. लेकरू रडलं की सगळ्या गल्लीला कळालं पाहिजे. आणि त्यातले त्यात भाग्यवान आहेत महाराज. सगळ्यात जास्त जन्मल्याबरोबर पोरी रडत असतात, कारण पुढे जन्मभर रडायचंच असतं. स्त्रीच्या जातीला शाप आहे. लहानाची मोठी करायची, नवऱ्याच्या हवाली करायची, ते नवरा म्हणेल तसं. आणि मग त्यानं नखरे सुरू केले की मग ही म्हणत असती, मला कलेक्टर बघायला आलता, मला वकील बघायला आलता, मला डॉक्टर बघायला आलता, माझं नशीब दिलेंदर तुमच्या घरात पडले. कधी म्हणती? लेकरं मॅट्रिक पास झाल्यावर. मग सुरुवातीला तुला कळत नव्हतं का? कळत होतं, पण गडबड होती महाराज. दुसऱ्याचे लग्न बघितली की देवाला हिनं नमस्कार यायचा. कधी करशी लग्न माझे, तुझं ठावे ईश्वरा. तुलाच माहीत आहे माझ्या बरोबरीच्या मुलींना लेकरं बाळ झाले, माझं आणखी झालं नाही. हे तुमचं सांगत नाही, माझं सांगायलो. तुम्हाला वाटेल फक्त बायाचंच सांगायलो का? सत्यनारायण महाराज तुमचं एकच झालंय ना? 2? राजा भाऊ, राजा म्हणल्यावर किती बी होते. राजा आहे म्हणून मी कोणाच्याच लग्नाला जात नाही. त्याचं कारणच हे, शुगरच्या माणसासमोर तुम्ही गुलाबजामुन खायला लागल्यावर त्याला कसं वाटत असेल? त्याला खायचं नाही, दुसऱ्याचं देखवत नाही. त्यांच्या लग्नाला जबरदस्तीनं नेलं तरी ते गुलूगुलू बोलते, माझ्या पोटात उठते, माझं का झालं नाही. प्रत्येकाची इच्छा अपूर्ण राहते, कधी लक्षात ठेवा. कोठे काही एक आहे एक नाही. दात है तो चने नहीं, चने है तो दात नहीं. कोणती गोष्ट घडण्याकरता हे 4 प्रारब्ध एकत्र आले पाहिजे. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, ईश्वरेच्छा प्रारब्ध आणि दैवेच्छा प्रारब्ध. स्वतःची इच्छा पाहिजे, दुसऱ्याची इच्छा पाहिजे, देवाची इच्छा पाहिजे, आणि दैव म्हणजे नशिबातही पाहिजे. नाहीतर महाराज देव देतो पण काही जणाला मिळत नाही. काही जण मागतात पण देव देत नाही. म्हणून सगळं सगळ्याला देत नाही, एक सगळ्याला देत नाही, आणि एकाला सगळं देत नाही. तसं परमात्म्यानं जगत निर्माण करण्याकरता प्रत्येकाला इच्छा दिली, पण इच्छेप्रमाणे सगळं होतं का? नाही. ती मुलगी नाराज झाली, मनासारखा नाही, मन सांभाळू शकत नाही. एक माणूस रात्रीचे 2 वाजले तर रस्त्यानं फिरत होता, दुसराही फिरत होता. दोघाची गाठ पडली, परिचय नाही, जय हरी घातला. का फिरायला? काय म्हणला? घरी गेलं तरी एकटाच, बाहेर फिरलो तरी एकटाच. घरी जायचं, भूक लागली तर आपल्या आपण करून खायचं, आपले आपण पाणी घ्यायचं, आपले आपण स्वयंपाक करायचा, आपले आपण भांडे उचलायचे, आपले आपणच सगळं काम करायचं. घरी गेलं काय, नाही गेलं काय, लग्न नाही, काही नाही, एकटाच आहे. ते म्हणला तुम्ही
म्हणला लग्न आहे, लेकरं बाळ आहेत, आई बाप आहेत, सासू सासरे आहेत, मेवणे आहेत, मेवणी आहे, सगळे भाऊ आहेत, बहिणी आहेत, तुम्ही का जात नाही? त्या गर्द्यातच नको वाटायले. कोणाला गर्दा नको वाटते, कोणाला गर्दा असून मिळत नाही. तसं मुलगा जन्मला पण इतका सुंदर आणि मोठा. तिच्याच शेजारी दुसऱ्या बाईला मुलगा जन्मला, पण ते इतकं पाप्याचं पितं, रडणं सुद्धा व्हायचं नाही. मग तिला वाटलं आपलंही लेकरू त्या बाईच्या लेकरासारखं गुटगुटीत धष्टपुष्ट असावं, म्हणून तिनं पंढरपूरच्या एका पहिलवानाला, वस्ताद म्हणतात त्याला, व्यायामशाळेमध्ये कसरत करणारा, बलदंड शरीर, 6 फूट 3 इंच उंच, 42 इंच छाती, 250 पाऊंड वजन, बुक्कीनं नारळ फोडणारा, त्याची तब्येत बघितली आणि सांगितलं, वस्ताद तब्येत सुधारण्याकरता त्यानं सांगितलं, खातीचे गाल आणि नातीचे बाल, चांगलं खाल्लं की तब्येत सुधारते. काजू, बदाम, पिस्ते, मनुके, अक्रोड, अंजीर मस्त खायचं, दूध आटवायचं, दूध खायचं, आवडत नाही पण खायचं. आता त्या बाईने विचारलं नाही की किती वयाच्या लेकराला काय काय खाऊ घालावं, आणि त्या पहिलवानाने सांगितलं नाही, तब्येत सुधारण्याकरता खा. ही घरी आली, दूध, त्याच्यात काजू, बदाम, मनुके, किसमिस सगळं टाकलं, अंजीर टाकले आणि खूप आटविलं. आता चमच्यानं सुद्धा त्याला घोट घेता येत नव्हतं त्या लेकराला. ते खाईन म्हणून त्याच्या तोंडात नरसाळ कोंबलं, वरून दूध वतलं. एक गुटका गेल्या बरोबर महाराज त्याला डॉक्टरकडे न्यावं लागलं. बाई काय झालं? म्हणले तब्येत सुधारावं म्हणून मला एकानं सांगितलं, म्हणून ह्याला पाजविलं. ह्यानं एकच गोट घेतला की काय माझ्या माऊलीची भाषा, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जीवी. अरे ज्याला आईचं दूध पचत नाही, ज्याला कर्म पचत नाही, त्याला योग ज्ञान हे सोसल का त्याला? म्हणून आमच्या ज्ञानोबारायण सांगितले, बळेवीन शक्ती बोलू नये. त्याचं बळ किती आहे, त्याची शक्ती किती आहे, त्याला सांगायचं काय? कर्माचा अधिकार असेल त्याला कर्मच सांगायचं, निषिद्ध कर्म करणाऱ्याला विहित कर्म सांगायचं, विहित कर्माचं आचरण केल्यानंतर त्याला उपासना सांगायची. उपासना सांगत असताना सुद्धा म्हणजे स्थूल देहाची, त्याच्याकरता मूर्तीची पूजा, त्याच्यानंतर अहंग्रह ध्यान, सगुण, निर्गुण आणि मग अहंग्रह, या बोधानं तो उपासक पूर्ण झाला. त्याला मोक्षाची इच्छा झाली की मग त्याला ज्ञान सांगायचं. आणि नुसतं ज्ञान सांगूनही जमत नाही, म्हणून माऊली सांगतात, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. एकटं ज्ञान आलं तर एकटं येत नाही, ते बरोबर लटांबळ घेऊन येतं. ज्ञान अहंकार नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचन. म्हणून ज्ञान गिळून गावा. ज्ञान सांगितल्यानंतर त्या ज्ञानाची उर्मी थांबवून मग भक्तीला लागायचं. मग भक्ती पंथ बहु सोपा. पुन्हा या मार्गानं गेला तर, क्रमानं गेला तर, एकदम सांगायला जाताल तर भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा जाणी, विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. आणि म्हणून आमच्या संत महात्म्यांनी या महाराष्ट्रामध्ये अवतार घेतला. देवाचे अवतार झाले, पण देवाच्या अवतारामध्ये सगळ्या जगाला सुख नाही. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय.
कारण त्याचा कायदा आहे, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. दुष्टाला मारूनच टाकतो. मग आता दुष्ट कोणाला म्हणावं? सोपी गोष्ट आहे. जो धर्माचं आचरण करीत नाही, धर्माच्या विरोधात वागतो आणि धर्माच्या विरोधात वागून देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. विषयाचा गाजे गोंधळ ये ठाई फोडीत असे डोई अहंकार. म्हणून तो सज्जन आणि दुष्ट, भक्त आणि दुष्ट काय समजायचे? सोपं आहे. देवाला मानणारा, धर्माला मानणारा, कर्माला मानणारा, वेदाला मानणारा आणि वेदाच्या विरोधात वागणारा, वेद बाह्य लंड बोले तो पाषाण, त्याचे काळे तोंड संतामध्ये महाराज. म्हणून यतो धर्मस्ततो जयः, धर्मो रक्षति रक्षितः. धर्माचं पालन करण्याकरता देव येतो आणि धर्म पाळण्याकरता, आचरण्याकरता संत येतात. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. मग दोघाचा विचार एक असताना आणि सगळे देवानंच निर्माण केलेले असताना हा अनितीचा, अधर्माचं आचरण करणारा का निर्माण होतो? धर्माविरुद्ध, धर्माच्या विरोधात का वागतो? धर्माप्रमाणे त्याला वागावं वाटत नाही, शास्त्राच्या मर्यादेत त्याला राहावं वाटत नाही, वेदानं सांगितलेलं ऐकावं वाटत नाही. वेदानं विहित कर्माच्या आचरणाकरता मानव योनी निर्माण केली आणि निषिद्ध कर्माचं आचरण करू लागले. निषिद्ध. आता निषिद्ध कर्म कशाला म्हणा? वेदानं नको म्हणलेलं कर्म. वेदानं काय खावं हेही सांगितलंय, काय खाऊ नये हेही सांगितलंय. वेदानं कसं वागावं हेही सांगितलंय, कसं वागू नये हेही सांगितलंय. आणि तो वेदाच्या विरोधात वागल्यामुळं त्याच्याकडून अधर्म घडला. अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिया, स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. संकरो नरका यैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. आणि म्हणून एकाकडून आचरण घडलं वाईट तर ते पहिल्या पूर्वजांना, नंतरच्या पिढीचं सोडून द्या, पण पहिले जे चांगले वागणारे त्यांना वरून खाली आणतोय. वरून खाली. आणि कधीही वरून खाली येणं चांगलं नाही. उन्नती आणि अधोगती. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्याला उन्नती सुख मिळवण्याकरता धडपड आणि अधोगती पाप केल्यामुळं. पुण्यामुळं उन्नती होती, पापामुळं अधोगती होते. पापकर्म म्हणजे वेदाच्या विरोधातलं. महाराज काय होतंय? केलं पाप तर काय होतंय? ते पाप दुःख देण्याकरता उद्भवतं. बोलू द्या, बोलू द्या, काय नाही आपल्याला. पाप कोणतंही चांगल्या गोष्टीला आडवं येतं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुमचं चांगलं होऊ देत नाही पाप. महाराज पाप चांगलं नाही हे सगळ्या जगाला कळाल्यावर सुद्धा माणसं पाप का करतात? बिडी ओढणं वाईट आहे कळते का ओढतात? तंबाखू खाणं वाईट आहे कळते का खात? चहा पिणं वाईट आहे, चहामध्ये निकोटीन नावाचं विष असतं, ते अन्न पचवण्याच्या प्रक्रियेला थांबवितं. म्हणून चहा पिणाऱ्या माणसाला भूक, चहा प्याला की महाराज 2 घंटे चालू द्या, भूक लागत नाही, ते आताडे जड पडतात. त्याच्यामुळं कळतंय ना, दारूमध्ये अल्कोहोल नावाचं विष असतं. आणि कधीही लक्षात ठेवा, आमचे दांडेकर मामा सांगायचे, कितीही रोगी असला
तर खोकल्याच्या औषधामध्ये अल्कोहोल असतंच, म्हणून एकादशीच्या दिवशी खोकल्याचं औषध घ्यायचं नाही, कारण अल्कोहोल कालचा त्याचा काही ना काही औषधाच्या निमित्तानं. काही माणसं म्हणतात आम्ही औषध म्हणूनच खातो ना, पोट फुगलं, संडास साफ होत नाही, गुडगुड करतं, बिडी ओढलं की बरं वाटतं, तंबाखू खाल्ली दात दुखायचे राहतात, कोणी सांगितलं? हां, तंबाखूचं पान महाराज जनावर खात नाही, शेळी काहीही हिरवं खाते, रुचकीचं पान खाते, बेशरमही खाते, गाजर गवतही खाते, पण हिरवगार एवढं पान असून तंबाखूचं खात नाही. मग आता शेळीसुद्धा जी वस्तू खात नाही, कुत्रंसुद्धा जे नाही महाराज. कीर्तन संपलं, जाऊ लागले की रस्त्यातले बेवारशी कुत्रे माणसाला भुंकतात, दिवसभर भुंकतात, रात्रभरही भुंकतात, कीर्तनाला जाणाऱ्या माणसाला भुंकतात, एकटं फिरू लागलं तरी भुंकतात. आणि असं भुंकत असताना गंमत झाली. कीर्तन संपलं, सगळे झोपले, कुत्रेही झोपलं. पण काय असेल महाराज, कुत्र्याला आणि मंत्र्याला गती सहन होत नाही. कोणी पुढे जाऊ लागलं की बिघडते. मोटरसायकल असं जाऊ द्या, काही नाही, हॅड केलं की गपचीप बसते, पण फटफटीवर पळालं की फटफटीच्या मागं, गाडीच्या मागं पळत राहते. तसं सगळे झोपले, शिणून एक जण निघालं महाराज रस्त्यानं. तेवढा मोठा रस्ता इकडून तिकडं फुल पेलेलं होतं. कीर्तन भजन माणसं कीर्तनला गावं सोडतात, पंढरपूरला येतात, गर्दा करतात, सप्ताह करतात, घाण करतात. झाले कार्यक्रम, जेवले की झोपले. हे एकटं फिरत फिरत निघालं. मी कार्यक्रम संपून लघवीला उठून बाहेर आलो तर ते एकटं ओरडत चाललंय. मी म्हणलं कीर्तन भजनाला जाणाऱ्या येणाऱ्या कीर्तन सुटल्यावर माणसाला भुंकतंय. म्हणलं आता ये एकटं आहे, कुत्र भुंकू लागल्यावर, पण ते झोपलंय. म्हणलं ह्याचा पाय पडला कुत्र्याच्या शेपटावर. मी बघितलं, मनाला धसकून झालं, चावतंय बिचाऱ्याला. कसं का असं ना, त्याचे ते पिऊ की खाऊ, पण कुत्र्याच्या शेपटावर पाय पडल्यावर कुत्रे ते. पण कमाल, बुरेसे खुदा डरे, कुत्र चावलं नाही, काय कोण केलं आणि पळालं. आता मी जरा विचित्र महाराज आहे बरं का. तुमच्यासारखा नियमात वारीन, पंढरपूरन, दर्शन, हरिपाठ, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, ते दुर्लभ आहेत. आपलं काही नाही, नियम मोडणं हाच नियम. किती दिवसापासून तुमचा नियम आहे 7 ते 9 कीर्तन? मोडला का नाही नियम? बरं, नियम मोडला म्हणून मला आमच्या चंदाताईनं म्हणायला पाहिजे तुमचा टाईम संपला, तुम्हाला 7 ते 9ला कीर्तन यायला, तुम्हाला परळीला थांबून येता येत नाही ना, आम्ही भागवून घेतलं, निघा तुम्ही आता उद्याच्या कीर्तनाला. पण ते आमचे राजाभाऊ म्हणजे दमानं काही आहे ना, उशिरा काही आहे ना, या. हा बघा, तुम्ही ब्राह्मणाकडे जाऊन लग्नाचं टाईम का ठरविता तो तुम्ही? किती 11:34 ते टाईम संपत आहे महाराज. नवरा नवरी ते खेळणं, ते बँड, ते नाचणं, ते डीजे, मग फुल महाराज. नवरदेवी स्पीकरवाले हुशार असतात. नवरदेव मंडपात आल्यावर चटकन ये बाबा उशीर झालाय म्हणणार नाही. बहारो फूल बरसाओ मेरा बेवकूफ आया है. हां, आणि ते नटून थटून येत आहे महाराज. ब्राह्मण ओरडत आहे बिचार. 11:35चं लग्न आहे, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, वेळ झालेली आहे, अक्षता मिळाल्या का, करायची का सुरुवात? आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जिथं उभे असताल तिथून तुमच्या अक्षता नवरा नवरीच्या मस्तकावर पडतात का? किती लांब असं आलोत बाबा, अक्षता टाकल्या. पण हे बारके जे पोरं असतात ना, वंजळ असं अक्षता, नवरा नवरीवर नाही, ते बामन लई वरडायले.
हा, आता इथे रुक्मिणी स्वयंवरामध्ये राजाभाऊनं म्हणले असतील ना, गोड महाराज माझ्या कीर्तनामध्ये तूच, भागवतामध्ये लग्नामध्ये सुद्धा तूच मंगलाष्टकं म्हणायची, हां, आणि तू तबला वाजवायचा. काही माणसं म्हणतील महाराज 75 वर्ष झाले आता कशाला उगं थोडक्या करता, माणसाची हौस असती. हां, भागवतामध्ये हटकून रुक्मिणी स्वयंवरण मस्त म्हणायला लावित असतो, मस्त असा बसतो. कृष्ण रुक्मिणी रात्री बाजूलाच माझ्याच अंगावर अक्षता, मी इकडं भोवताली बघत असतो, कुणी आहे का? कुणीच नसते, एकटाच. 50% लग्न माझं होतंय, नवरदेव होतोय, पण नवरीच नसल्यामुळं जाऊ दे, विनोदाची भाषा सोडून द्या. विचित्र महाराज आहे, नेम मोडणं हाच उखळीकराचा नियम. आणि म्हणून जरा फटकळ महाराजांना जरा विचित्रच स्वभाव. त्या कुत्र्याला बोललो मी, इथूनच निघालतं ना, त्या कुत्र्याला म्हणलं कीर्तनाला भजनाला माणसं जाते त्यांना भुंकतोस म्हणलं, आणि या पिदकड्यानं तुझ्या शेपटावर पाय दिला, का चावला नाहीस त्याला? ते कुत्र मला म्हणलं दादा ते पेल्यालंय, आणि तसल्याला मी तोंड लावित नाही, दारू त्याच्या अंगात. मग आता कुत्र्याला जर दारूचा स्पर्श नको वाटतंय, माणसं का पेतात? बरं, पेनं वाईट आहे असं त्यांना कळत नाही का? फुल पेलेला माणूस सुद्धा म्हणतं महाराज त्या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, कोण किंमत देत नाही, पिदकडं पिदकडं म्हणते. खरं सांगू महाराज, कृष्णाचं खानदान, देवाचं परमात्म्याचं खानदान, समुद्र मंथनातून दारू निघाली, त्या दारूचं नाव वारुणी. माझ्या पदरचं नाही, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. ती वारुणी नावाची दारू केक बसत नाही, हिंग बसत नाही, म्हणून त्यांनी यादवानं मैरेक नावाची दारू काढली, आणि ती पिऊन आपसापसामध्ये भांडणं केले आणि खलास झाले. एवढा कृष्ण परमात्मा, त्याचे लेकरं, त्याचं खानदान खलास झालं. देवाला व्हायला मागं कोणी राहिलं नाही. भागवत ऐकलंय का? ते मला म्हणतंय. आमचे सत्यनारायण महाराज, राजाभाऊ, आमचे भाऊजी, आमचे अशोक महाराज, दादा बोला की, ते म्हणायलंय ना. आम्ही म्हणलं मी जे सांगणार आहे तर तेच सांगायलंय ना. कृष्णाचं खानदान बर्बाद झालं हे त्याला कळून सुद्धा हे पाप आहे, ब्रह्मदेवाला कळत नव्हतं. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, अरे आपणची विहुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिगृहिता जावाई शिरके. केवढी सुंदर मुलगीन, केवढाही चांगला वासनेनं बरबटलेला बाप असू द्या, पण स्वतःच्या मुलीला भोगाव, फक्त जनावर, माणसात नाही. मग तो कन्यादान करून त्या मुलीला नवरा शोधतो, स्वतःच का भोगीत नाही. आणि स्वतः भोगणारे जे आहेत त्यांच्या संततीला आपण यवन म्हणतो, म्लेंच म्हणतो, म्लेंच, अविंद म्हणतो. ज्या मोहम्मद पैगंबराला प्रेषित म्हणतात, त्यानं 14 लग्न केल्यावर 14व्या बायकोपासून जी मुलगी झाली तिच्याबरोबर लग्न केलं, स्वतःच्या मुलीबरोबर. ज्ञानोबारायणानं वेदशास्त्रानं त्याला पापी ठरवलं. मग महाराज हे पाप आहे कळाल्यानंतर मग आम्हाला संत महात्मे विचारतात, 4 वेदाचं ज्ञान असलेला ब्रह्मदेवाला कळालं नाही का? मज कामाची निघाईन ब्रह्मा कन्येशी धरू जाईल. त्या शारदेचं, सरस्वतीचं, विद्येच्या देवतेचं निर्माण झाल्यानंतर तिचं सौंदर्य पाहिलं आणि कामातुरा नामना भयम न लज्जा, भीती वाटली नाही, लाज वाटली नाही, लगेच तिला धावून धरण्याचा प्रयत्न भोगण्याचा केला. म्हणून ब्रह्मदेव जगसृष्टी निर्माण करणारा असून सुद्धा, देव असून, वेदाचा त्याच्या हातात संग्रह असून सुद्धा
एक प्रभास नावाचं तीर्थ जर सोडलं तर जगात ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर नाही, त्याला पूजनाचा अधिकार नाही, त्याच्याकडून हे पाप घडलं. महाराज, मग हे पाप आहे कळाल्यावर का करतो पाप हा प्रश्न कलियुगात नाही, द्वापार युगामध्ये पडला. कोणाला? अर्जुनाला. अर्जुनानं तो प्रश्न भगवंताच्या पुढे मांडला. अर्जुन म्हणतो, देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती बनवू जनावरासारखं वागू द्या, माणसं जनावरासारखे का वागायले? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनाच्या प्रश्नामध्ये दोन इतके महत्त्वाचे शब्द आहेत की अर्जुन खरोखर किती मोठा अधिकारी होता. अर्जुनाचा अधिकार पाहूनच भगवंतानं भगवद्गीता त्याला सांगितली. धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती, सुभद्रा, बलराम दादा यांना नाही सांगितली. दुर्योधनाला तर नाहीच नाही. अर्जुन म्हणून आमचे माऊली सांगतात, अहो अर्जुनाची पांती जी परिसनया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. सगळ्याला नाही, अर्जुनाच्या योग्यतेचे, ज्याला पाप आणि पुण्याचा भेद कळतो, पापाला भीतो. मनुष्य पापाला भेद राहिला की पाप करीत नाही. माणूस पापाला नाही भेला की पाप केल्याशिवाय राहत नाही. मग का करतो? भगवंतानं सांगितलं, अर्जुना तुझे प्रश्नेत शब्द ऐका. अनिच्छन अपि, इच्छा नसताना सुद्धा, बलात इव नियोजितः, जबरदस्ती केल्यासारखं योजनापूर्वक. कोण करायला होते यांना पाप? भगवंतानं सांगितलं, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. खरे वैरी कामक्रोध आहे, त्यांना माणुसकीची लाज नाही. हे कामक्रोध पाहिजे, ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे. हे रजाचे किर झाले परी तमाशी पडियंते भले. रजोगुण तमोगुण त्यांच्याकडे असल्यामुळं बहुमत त्यांच्याकडे. कळतं बुड्डी बोलती पण सुनताय कोण? वाजतसे बोंब कोणी नायकती कानी. व्यास महर्षीनं सांगितलं नाही, ऊर्ध्व बाहु विरो मेष न कश्चित शृणोती माम. हकारुणी सांगे तुका करी बोबाट, ऐकायला कोणी तयार नाही. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी. आणि बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळं सत्ता त्यांच्याकडे. अल्पमतामध्ये सत्वगुणे कोणी त्याला विचारायला तयार नाही. यांनी काय काय केलं याचं वर्णन जोहाराच्या रूपानं आमच्या एकनाथ महाराजांनी केलेलं. कामाज कोतवाल याने लढले मौताशी, कामाज कोतवाल याने लढले मौताशी, हरिहराची अमृते भयदायी ताशी, हरिहराची अमृते भयदायी ताशी. राजा भाऊ, मेरी उमर तुम्ही लगी. कामाजी नावाचा कोतवाल आहे, क्रोधाजी नावाचा फौजदार आहे. यांनी या गावामध्ये काय सुरू केलं? हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. सामान्य गोष्ट सोडून द्या, हरिहर संपूर्ण जगाचा कारभार करणारे शिव आणि विष्णू यांची बेआबरू करतो. क्रोधाजीनं बोलू द्या आजी. कसं आहे,
100 लाडू एका डब्यात शांत राहतात, 4 कुरुड्या राहत नाहीत. आणि म्हातारे माणसं कीर्तनात का बोलतात? त्यांना पुन्हा घरी गेल्यावर सुना, लेकी, नाती बोलू देत नाहीत. म्हातारे गब्बास की मध्ये मध्ये बोलायले. मग त्यांना इथंच चान्स आहे. महाराज कंबर बांधलेलं आहे, ते काही इकडं तिकडं जात नाही, त्याला काय बोलायची ताकद नाही. महाराज ते गप्प बसतंय. आम्ही इतक्या लांबून आलो तर बोलू बी ते. बोला, बेशक बोलायचं. हां, काहीच काळजी करायची नाही. माझ्या कीर्तनामध्ये फुल परवानगी असती. बोला, झोपा, उठून जा. हां, निजल्याने गाता उभा नारायण. आणि आमच्याकडं एक नाही, सत्यनारायण आहे. हां, योगायोगानं. देवाधर्माच्या बाबतीत तसंच आहे. तुम्ही पंढरपूरचा प्रसाद बुक्का नाही, मुरमुरे घ्या, खाली खाली नको. सत्यनारायणचा प्रसाद का नको म्हणत नाहीत? तिथं ते सांगणाऱ्यानं पाचर लावलेली असती. अशा प्रकारे त्या साधवाने व्यापारधंदा वगैरे केल्याने जड जवाईर सोडणार, पैसा हलका वगैरे घेऊन तो समुद्रमार्गाने नावेमधून येत असताना ती बातमी कलावतीन लीलावती कळाले. कलावतीन लीलावती कीर्तनातून भागवतातून उठल्या, सत्यनारायणातून उठल्या. सत्यनारायण माझा राग आला, त्यानं जहाज बुडवून टाकलं. जहाज बुडाल्याबरोबर दुःखी अंतःकरणानं लगेच त्या ब्राह्मणाकडे गेल्या. देवा, एवढं धन घेऊन येत असताना साधुवानी कसा काय बुडाला? म्हणजे तुम्ही कीर्तनातून उठलात, भजनातून उठलात, सत्यनारायणाचा प्रसाद घेतला नाही, आरती होऊ दिली नाही, म्हणून राग जहाज बुडाला. आता तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर शिधा सामुग्री, अहेर उपचार वगैरे करून यथासंग सत्यनारायणाची पोथी करा. त्यांनी शिधा सामुग्री, अहेर उपचार करून सत्यनारायणाची पोथी केली. सत्यनारायणाची आरती झाली. सत्यनारायणाचा प्रसाद घेतल्याबरोबर सत्यनारायण महाराज प्रसन्न झाले. जहाज पुन्हा वर आलं. भोपळे का नाही, प्रसाद घेतला की बुडालं, प्रसाद घेतला की वर आलं. हे मी आज सांगतो नाही, 103 वर्ष झाले. माझ्या जोग महाराजांनी 40 गावच्या मोठ्या यात्रेमध्ये सांगितलं होतं. ब्राह्मणाने कोर्टात केस घेतली. महाराज जोग महाराज होते, पहिलवान होते. कर म्हणला सत्यनारायण, मी बोलतो सत्यनारायणाच्या विरोधात, मला बुडू दे. आणि पुन्हा सत्यनारायणाचा प्रसाद घेतो, पुन्हा वर येऊ दे. महाराज काशीला गेल्यानंतर सुद्धा तिथले पंडे म्हणले जोग महाराजाला, हात में जल लीजिए, पाणी घ्या हातामध्ये, बोला पापो हम पाप कर. हट, माझ्या शरीरानं, माझ्या मनानं, माझ्या चित्तानं पापच केलं नाही, काय म्हणून मी माफी मागू? एवढा आत्मविश्वास पाहिजे. आणि दांडेकर मामा नेहमी वर्णन करायचे, आत्मविश्वास किती? तारील माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञाशी दाशी केली. निश्चित हनुमंतरायाला पूर्ण खात्री होती, मी टाकलेले दगड राम नामाचे बुडणार नाहीत. रामाचं नाव घेतल्यावर दगड बुडत नाहीत. माणसं बघा ना तुम्ही, हिंदूला हिंदू गाठ पडली, राम राम. खेडेगावातले म्हणते तर राम राम, शहरातले का तसं म्हणते? हां, त्यांना म्हणलं का नाही फोनवर हॅलो, लगेच म्हणणार हॅलो. काय कशामुळं माहीत असून सुद्धा असं करतेत माहीत? योग मोठा गमतीचा. त्या काळामध्ये मुंबईला फक्त MA ची परीक्षा व्हायची. म्हणजे मी सांगतोय तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा इंग्रजाचा काळ होता. राज्यात शिकलेला असेल त्याची परीक्षा घेऊन चर्चा झाली, यावर्षी पहिला नंबर कोणता, यावर्षी पहिला नंबर कोणाचा. डॉक्टर चिंतामणराव देशमुख होते, भारताचे पहिले अर्थमंत्री, पंडितजीच्या मंत्र्यामध्ये अर्थमंत्री पूर्ण भारताचे. पाकिस्तान वेगळं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे पहिला नंबर किरकिर करू नका, दुसऱ्या नंबरची चर्चा करा, मी परीक्षा देतोय ना, मग माझाच पहिला नंबर. किती आत्मविश्वास सांगायचा. दांडेकर मामा सांगायचे, प्रश्नपत्रिकेमध्ये 10 प्रश्न असले तर वर लिहिलेलं असायचं
एकंदर 10 प्रश्न आहेत, कोणतेही 7 सोडवा, प्रत्येक प्रश्नाला समान गुण. आणि यांनी उत्तरपत्रिकेमध्ये सुरुवातीला लिहायचे 10चे 10 प्रश्न सोडवलेत, कोणतेही 7 तपासा. किती खात्री असेल. आता तुमचं मृदंग शिकवत असताना मुखडा चांगला वाजवेल, आपण सम चुकली, मार्क देताल का? आता हे शाळेत आहे, सिनियर KG ज्युनियर KG शाळेत असल्यामुळं साधा प्रश्न विचारला, 5 अधिक 5 किती? 5 अधिक 5 किती? 10. जितके होते तितक्याने लिहिलं, पण 1 नंबरचा हुशार विद्यार्थी होता. ते म्हणे 5 आणि 5 काय, कोणालाही कळायले ना 5 आणि 5 10 म्हणून. त्यानं लिहिलं 500 अधिक 500 बरोबर 1000. बरोबर आहे त्याचं? 500 अधिक 500 बरोबर 1000. मास्तरनं त्याला नापास केलं. नापास केल्याबरोबर ते बापाकडे रडत गेलं. बापानं बघितलं 500 अधिक 500 बरोबर 1000, त्याला फुली मारली. बापही असा माझ्या काळीवारी होता, महाराज पोराला हाताला धरलं, ए मास्तरा राहायचंय का नाही गावात, हानीलच म्हणला. काय म्हणून पहिला नंबरचा माझा विद्यार्थी, माझं लेकरू पहिल्या नंबरमध्ये पास होणार, आणि त्याला नापास कसं केलं? 500 अधिक 500 1000 होत नाहीत का? ते म्हणला होतात हो, नाही कोण म्हणतंय, मग पास कर त्याला. आपण मी विचारलंच नाही ना, अजे विचारलंच नाही त्याचं उत्तर देऊन काय उपयोग आहे? हां, विचारल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अर्जुनानं प्रश्न केला, मग भगवंतानं उत्तर दिलं. प्रश्न योग्य प्रकारचा, उत्तर म्हणून योग्य प्रकारचं. प्रश्न मूर्खपणाचा, उत्तरही मूर्खपणाचं. मूर्खपणाचा प्रश्न, पोरं गडबड करू लागली, थांबा, हां तोंडी उत्तर, चला 12 रुपये डझन केलं माझं वय काय? सगळेच माणसं 12 रुपये डझन केलं माझं वय काय? कोणीच म्हणेना. आता एवढ्या डझनाचे पैसे किती किंवा एवढ्या पैशाचे केळं किती, एवढं विचारायला पाहिजे. हे वय कुठून 13 मांडता येईन? कोणीच बोलणं. एक शेवटच्या बाकड्यावर बसलेलं होतं, LLB म्हणजे लास्ट बेंचवर बसलेलं. ते गुरुजी मी सांगू बघा म्हणले, एवढे हुशार विद्यार्थी, 3 वर्ष नापास होणारा विद्यार्थी सांगतोय, बोल बाबा. म्हणला तुमचं वय 22 तुमचं वय. ते म्हणलं कसं काय बाबा? हे पा, प्रश्न विचारणाऱ्याला शास्त्राची गरज नाही, उत्तर देताना शास्त्राची गरज. 22 कसं काय? माझा धाकटा भाऊ आहे म्हणला, त्याचं वय 11 आहे. मग त्याच्या वयाचा माझ्या 22चा ते हापमॅड आहे. ते 11 वर्षाचं आहे ना बारकं, ते हापमॅड आहे. तुम्ही 11 दोन्ही 22, हाप दोन्ही फुल मॅड. मग ते एवढा शिक्षक असून फुल मॅड का म्हणून घेतलं? त्याचं कारण योग्य प्रश्न विचारला नाही. तुम्ही भगवद्गीता काढा, तुम्ही ज्ञानेश्वरी काढा. संवाद जे आहेत ते संवाद सुद्धा योग्य प्रश्नाचे योग्य उत्तर देणारे संवाद आहे. योगानं तसं पाप करतो, ह्यांनी पाप केलं. आत्ताच प्रमाण म्हणलं, कामाजी नावाचा कोतवाल, क्रोधाजी नावाचा फौजदार, या काम क्रोधानं एवढी महाराज मोठमोठ्याला पाप करायला लावलं. एखाद्या वेळ झालं तर तुमचं तेच चालतंय, तीनदा तेवढंच. यादी दाखवली, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला सामान्य समजू नका, एक पंगत आपले पूर्ण होऊ शकत नाही. कोणाला भजे कमी पडतात, कोणाला महाराज बासुंदी कमी पडते, कोणाला काय कमी. पण महाराज 100 यज्ञ निर्दोष केले, 33 कोटी देवाचा राजा झाला. शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञाच्या पुण्याईनं 33 कोटी देवाचा राजा, अमृत प्यायला, ऐरावत बसायला. 33 कोटी देव हाताखाली कामाला. भोग भोगण्याकरता रंबा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, शची, इंद्राणी, प्राची, अष्टमुख्या नायका. अहिल्याकडे मन गेलं. भगेंद्र नावाचा रोग झाला.
सरकार आता सांगतंय स्वयंव्यभिचार केल्यावर एड्स नावाचा रोग होतो. माझ्या संत महात्म्याने हजारो वर्ष अगोदर सांगितलेले. स्वयंव्यभिचार केला इंद्राला, भगेंद्र पायापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले सगळ्या शरीराला आणि त्याच्यात पू आणि आळ्या झाल्या. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. चंद्र हे सामान्य समजू नका. दत्त आणि दुर्वास मुनीचा भाऊ आहे, अत्री आणि अनुसयेचा मुलगा आहे. हे गोजीरवानं असल्यामुळं याला मृत्यूलोकातल्या शिक्षकाकडे शिकवायचं नाही, 33 कोटी देवाच्या गुरुकडे पाठवलं, बृहस्पतीकडे. त्या बृहस्पतीनं चंद्राचं गोजीरवानं स्वरूप सांगितलं येडे गबाळे पोरं पाठवण्यापेक्षा तू गुरुमाईच्या जवळ राहून तिच्या हाताखाली काम कर. आणि गुरुमाय बृहस्पतीची पत्नी चंद्र राहिला आणि एके दिवशी चंद्रच बोलून गेला, गुरुमाय ह्या म्हाताऱ्याबरोबर संसार करण्यात काय अर्थ आहे? अति कीर्तनन भजनन पोथ्यान पुरात करत राहते आणि तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही. चंद्रा माझ्या मनातलं ओळखलंस, चला म्हणला पळून जाऊ. दुसऱ्या गल्लीतल्या नाही, गुरु माईलाच पळवून नेलं चंद्रानं. गुरु पत्नीचा संबंध ठेवला, त्याला जगात काळं तोंडन क्षयरोग लागला. चंद्र झाला काळा. आणि जगाला भक्तिशास्त्र सांगणारे नारद ऋषी, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. तुम्ही सांगून उपयोग नाही, त्या कामालाच विचारू. त्याचं इंट्रोडक्शन, त्याचा परिचय काय? त्याने एकच सांगितलं, माझं कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरुद आहे, पराशरे केले काय भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. अरे बापरे, मग ह्यांना हाकालायचंय, हाकालता येत नाही. यांची आम्हाला काम क्रोध विकाराची बाधा होऊ नये म्हणून काही, जसं कॉलरा होऊ नये म्हणून इंजेक्शन, हे BCGचे इंजेक्शन, देवी येऊ नये म्हणून देवीचे इंजेक्शन, अर्धांगवाय होऊ नये म्हणून ते इंजेक्शन. हे जसे इंजेक्शन आहेत तसं एखादं तरी साधन, इंजेक्शन, औषध, उपाय असेल ना, काम क्रोधाची बाधा होऊ नये. बाहेर किती ऊन पडलं, आपण एअर कंडिशनमध्ये राहिलो तर बाहेरच्या उन्हाचा आपला काही संबंध येतो का? आपण मध्ये थंड, बाहेर किती का ऊन पडणं. तसं बाहेर किती थंडी पडली पण आपण शेकोटी लावून रग, मफलर, स्वेटर घालून जर बसलो तर बाहेरच्या थंडीचा संबंध येत नाही. तसं त्या कामक्रोध विकाराची बाधा होऊ नये म्हणून काही साधन आहे का? असं साधक मंडळी नाथ महाराजाकडं पैठणला गेले आणि भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज. त्या एकनाथ महाराजाला विचारलं की काम क्रोध शरीरामध्ये वसती चैतन्याचे शेजारी, रजाचे तमाशीपर्यंत रजगुण तमोगुणाचे ते शरीरातले, ह्यांचे 7-12वर नाव आहेत, यांना कट केलं तर महाराज तलाट्याची गिरदावरची नोकरी जाईल. मग यांची बाधा होऊ नये म्हणून काही इलाज आहे का? त्यावेळेस नाथ महाराजांनी अभंग घेतला. त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये
कामक्रोध विकारामुळं पाप घडून पापाचं फळ दुःख, तुका म्हणे पापी इति रोगाच्या रूपे. आणि ती बाधा होऊ नये म्हणलं तर वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. त्याला कामक्रोध बाधा करू शकत नाहीत. तुम्ही वाचेन शिवनाम. महाराज तुम्ही आम्हाला सांगत असताना शास्त्राचा आधार, गुरुचा आधार किंवा स्वतःचा अनुभव, त्याला शास्त्रामध्ये शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रामध्ये लिहिले आम्हाला अनुभव नाही, गुरुला अनुभव आहे आम्हाला अनुभव नाही, आणि स्वतःलाच अनुभव आला. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे. नाथ महाराज कामक्रोध विकारानं मला अनुभव कोणता आला, आणि त्या शिवाचा ज्याचं नाव घेतल्यावर बाधा होत नाही त्याचा काय अधिकार असेल, कोणत्या अधिकारामुळं त्याचं नाव घेऊन फायदा होतो, हे नाथ महाराज अभंगाच्या शिवा भोळाचा अभंग आहेत, शब्द आहेत. शब्द मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. शिवभोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे सगळ्या राजामध्ये मोठा राजा. सगळे राजे त्याच्या हाताखाली तो एक. त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. सब देवन के देव बडे देव महादेव. चक्रवर्ती नाही. चक्रवर्ती म्हणलं की त्याचा अर्थ होतोय पागल, डोकं फिरलेलं. म्हणून गाणे डोकं फिरलंय. चक्रवर्ती चक्रवर्ती नाही. शिवभोळा चक्रवर्ती सगळ्यात मोठा तोय. आम्हाला तर ब्रह्मदेव मोठा वाटतोय. जनन जगत निर्माण केलं, निर्माण करणारा मोठा. दुसरा म्हणला निर्माण केलं पण सांभाळायचे हक्कला आहे का? मग सांभाळणारा मोठा. पोषितो जगाशी एकलाची. सगळ्या जगाला पोसणारा महाविष्णू मोठा. महाराज दोघाचंच भांडण लागलं. दोघाचंच भांडण. ब्रह्मदेव म्हणे मी मोठा, माझी पूजा झाली पाहिजे. आता मला तू निर्माण करून सांभाळतोस काय? निर्माण केलं आणि सांभाळलं नाही तर मला सांभाळावं लागते. जन्मचे जन्म मीच मोठा. लक्ष्मी माझ्या पायाची दाशी. ते मला 4 वेद माझ्याकडे आणि माझ्या जवळून निघालेत. महाविष्णूच्या जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. मग ते दोघं म्हणले आपलं भांडण कोणाकडे मिटवायला जायचं? दोघं उठले आणि शंकराकडे गेले कैलासाला. भगवान शंकर
हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. भगवान शंकराला विचारलं ब्रह्मदेवानं, मी जगत निर्माण करतो, मी मोठा. विष्णू सांगितलं मी मोठा, मी पोषितो. नामा दोघात कोण मोठे सांगा. मग ते मोठा असलं तर जगाचा मालक, मी मोठा असलं तर मी जगात. आता शिरा स्वतःचं मोल स्वतः सांगत नाही, आणि जे आपले आपणच वर्णन करतात त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. योगायोगानं भगवान शंकरानं सांगितलं, आता कोण मोठं याची परीक्षा घेण्याकरता मी तुम्हाला माझ्या स्वर्गजयाची शाळुंका, समुद्रपाळी पिंड देखा, शेषासारे की बैसका, जो आधार त्रिभुवनी तिही लोका, लिंग देखिले देखिले तिही त्रिभुवनी विस्तारिले. तुम्हाला बेंबीतून मध्ये टाकतो. माझ्या देहात गेल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचं टायमिंग, जसं कीर्तनाची टायमिंग ठरलेली असते, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत, रोज 7 ते 9. आज त्याच्यामुळं मी सांगितलं मी प्रवासात आहे, तुम्ही जेवू घाला. म्हणले जेवले की माणसं निघत नाहीत, उखळात सापडतात. आणि जितके सापडतात त्यांनाच बाकी काय. पंढरपुरात काय माणसं नाहीत का? आळंदीत माणसं नाहीत का? जगात माणसं नाहीत का? पण ज्याला गरज आहे ते ऐकल, ज्याला गरज नाही ती झोपल, निघून जाईल. तुम्हाला 6 महिन्याची मुदत. कोण खाली जाणार, कोण वर जाणार? ब्रह्मदेव गडबडीनं म्हणतोय मी नाही खाली जाणार, मी वर जातो, मी वर जातो. वर गेल्यानंतर शिव मस्तक पाहून यायचं, आणि विष्णू तू खाली गेल्यानंतर माझे चरणांत पाहायचे, माझे पाय कुठपर्यंत पाहायचे. दोघाला बेंबीतून सोडलं आणि हे ओम नमः शिवाय करीत बसले. ब्रह्मदेव वर जात 6 महिने झाले. ब्रह्मदेव त्याच्या छातीपर्यंतही चढला नाही. इतकं पळून पळून मी वर गेलो तर मला हे अजून किती वर आहे. छातीनंतर नरड, नरड्यानंतर गळा, गळ्यानंतर मस्तक, मस्तकानंतर मग मेंदून तिथपर्यंत. मला 12 वर्ष लागले तर मला काही सापडत नाही, आपलं चला. ते वापस निघाले. विष्णूनं खाली बघितलं, गुडघ्यापर्यंत आपल्याला पोचता येत नाही. कबूल केलं आणि वापस निघाले. दोघाची बेंबी जवळ गाठ पडली. हसत हसत विचारलं कसं काय विष्णू, कसं काय ब्रह्मदेवा? काय नाही म्हणे. बघितलं का? विष्णूनं खरं सांगितलं. तू का म्हणे सत्य सांगे उतरागे येते, ते खरं सांगितलं. मला काही पाय सापडले नाहीत, गुडघ्यापर्यंत सुद्धा मी पोचलो नाही. अर म्हणला त्याला सापडलं नाही, आपण खोटं बोलून का होईना आपण मस्तकापर्यंत गेलो म्हणावं. मग आता खोटं बोलणाऱ्याला काय? विष्णू गेला, पाय धरले, मला नाही सापडलं म्हणले. मी माघारी. तू एवढा मोठा आहेस आम्हाला माहीत नाही, आम्ही आमच्यातच पडायलोत. ब्रह्मदेवा तू. ब्रह्मदेव म्हणला उद्या जर त्यानं विचारलं खरंच गेलता का, साक्षी पुराव्याला पाहिजे ना कोणीतरी. हां, त्यानं गाईला आणि केवडा नावाचा जे फुलाचं झाड आहे त्याला बोलवून घेतलं. तुम्ही माझ्याकडून साक्ष द्या, मी सगळ्याला निर्माण केले. ते म्हणले हो, साक्षीचा भत्ता पुरा. तुम्ही आमच्यावर सप्त्याला या, आमची जाण्या येण्याची व्यवस्था पाकिट द्या, येतो. पण तुमचे तुम्ही म्हणाना अय्या उडगं कळीन होता. बाहेरच्याला कळालं नाही, पण माझ्या शरीरामध्ये तू कुठपर्यंत गेलात मला कळालं ना. अरे तू छातीच्या वर जाऊ शकला नाही सण खोटं बोलून, हे खोट्याला साक्ष. म्हणून त्यावेळेसपासून खोटी साक्ष देणाऱ्याला पापाचा भागीदार सांगितलंय. हां, खोटी साक्ष दिली अर्ध पुण्य त्याचं जातंय. योगायोगानं भगवान शंकरानं शाप दिला गाईला, ज्या तोंडानं तू असत्य वचनाला साथ दिलीस
तू महान पवित्र आहेस, 33 कोटी देवाचं वास्तव्य तुझ्या ठिकाणी आहे, पण तू तोंडानं अभक्षभक्षण करशील, म्हणून विष्ठा खाशील तू. म्हणून गाय तोंडाकडून पवित्र नाही, पाठीकडून पवित्र आहे. म्हणून गोमूत्र, शेण, दूध. म्हणून दान करत असताना गाय जर द्यायचं, विकायचे असल्यावर गळ्यातलं द्यायचं, पण दान जर द्यायचे असले तर हातामध्ये तिचं शेपूट देऊन त्याच्यावर संकल्प सोडायचा. आजवर होती आमची नाता झाली, तुमची मंदकी सुटली. शेपटाकडून पवित्र, तोंडाकडून वाळली. आणि केवड्याला सांगितलं इतकाही सुगंधी आहेस, भगवान शंकराच्या नाही कोणत्याच देवतेच्या पूजनाला चालणार नाही. धोत्र्याचं फूल चालेल. आता धोत्र्याचं फूल चांगलं नाही बरं का, पण ते शिवपिंडीवर वाहिलं तर चालेल. पण केवड्याचं फूल आणि असत्याला साथ दिली म्हणून केवड्याच्या बनामध्ये, केवड्याच्या झाडाजवळ साप असतो. त्या सुगंधानं मोहित होऊन सर्प त्याच्याजवळ राहतो, म्हणून जवळ आपल्या बगीच्यामध्ये कोणी लावित नाही. येतंय ना ते फुस करीत. म्हणून त्याला दोन्ही देवतेनं तू सर्वात मोठा आहे, सबदेवन के देव, बडे देव. आम्हाला तेवढ्यामुळंच का नाही महाराज, ऐका. देवदानव हे कारभार करत असताना हे सावत्र भाऊ आहेत बरं का. बाप एक आहे, माय दोन आहे. दिती आणि अदितीचे हे लेकरं देव आणि दानव. एकदा दुर्वास मुनी, दुर्वास कळाले, दत्तात्रयाचे भाऊ, चंद्राचा भाऊ आणि जमदाग्नी आणि रेणुकेचे चिरंजीव, जपमाळ हातात घेऊन भजन करीत निघाले. समोर बघितलं त्या गंधर्व कन्या होत्या. त्या गंधर्व कन्येनं घाली संतासी असने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी झाली इच्छिले ते पुरवी. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. तुका म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा. म्हणून इकडून तिकडून बघितलं, बकुळ फुलाची माळ तयार केली, त्यांच्या गळ्यात घालून मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या मस्तक टेकवलं. त्यांनी आयुष्मान भव महाराज भाग्यवंत होत आशीर्वाद दिला. पुढे निघाले. इंद्र आला. इंद्रानं खाली वाकून ऐरावताहून नमस्कार केला. 33 कोटी देवाचा राजा तो नमस्कार करतोय म्हणून मोठ्या आवडीनं आपल्या गळ्यातली बकुळ फुलाची माल त्याच्याकडं फेकली. त्यानं मस्तकाला अवग्रहण केलं आणि आपल्या मांडीवर ठेवली. वाऱ्याच्या झुळकीनं खाली पडली. खाली पडल्यावर त्या ऐरावत नावाच्या हत्तीनं ती सोंडेत घेतली. खाण्याची वस्तू नाही म्हणून पायदळी तुडवली. दुर्वास मुनीला राग आला आणि ज्या श्रीमंतीनं ऐश्वर्यानं तू मदोन्मत्त धनोन्मत्त झालास ना, ते सगळं धन तुझं समुद्रात पडेल. 33 कोटी देवाच्या राजाचं सगळं धन समुद्रात पडलं. आणि नियम आहे, त्या धनाची झाली या तुटी आणि स्त्री वसवसोनी लागे पाठी. नाही तर धनवंता लागेल सर्व मान्यता आहे जगी. धनवंत पुरुषाशी स्त्री लोटो करी कैसी कुटका देखोनी हाली पुच्चाशी करी कुकात म्हणून तसं. पण ते धन पडल्याबरोबर कोणी विचारायला तयार नाही. मग धन कसं काढावं याच्याकरता एकट्याचं काम नाही. मेरू मंदराचलाची रवी केली, वासुकी नागाचा दोर केला आणि ते ओझन जाऊ नये म्हणून राक्षसाला भावाला, दादा आपण युती करू युती. आणि वाईटाची युती चटकन होती बरं का, चांगली एक होत नाहीत, वाईट चटकन एक होते लगेच. म्हणजे निघालं ते वाटून वाटून घेऊ. भाऊ भाऊच आहे ती, थोडं इकडं काय थोडं तिकडं काय. मंथनाला सुरू झालं. ते पर्वत खाली जाऊ लागला. भगवंतानं कच्छ अवतार घेतला कासवाचा. कासवाचा बरं का, सत्यनारायण, केशवाचा नाही. हां, ते तेवढा डोंगर आपल्याला नाही जपायचा. त्याच्यामुळं कासवाचा अवतार घेतला पाठीवर. निबर पाठ करून मंथन सुरू झालं. सगळ्यात अगोदर लक्ष्मी निघाली. भांडणं सुरू झाली, मला पाहिजे मला पाहिजे. ती म्हणली तुम्ही मला मला म्हणून उपयोग नाही, मी कोणाजवळ राहायचं, ठरवते. आणि मग लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. भगवान महाविष्णूच्या गळ्यामध्ये हार टाकून तो लक्ष्मीपती झाला, लक्ष्मी वल्लभ झाला. कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा, एक 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 रत्न निघत असताना आणि ते रत्न 14 रत्न निघाले.
दारू निघाली, राक्षसाने घेतली, कौस्तुभमणी महाविष्णूनं गळ्यात घातला. असं सगळं घेत असताना गप बसले नाहीत. लगेच महाराज हालाहाल विष निघालं. ते सगळ्याला जाळू लागलं. सगळे पळून गेले. आता काय करावं? हे हालाहाल विष सगळ्याला जाळतंय, काय करावं? राक्षस आणि देव दोन्ही एकत्र आले. हे संकट निवारण करण्याकरता भगवान शंकराला विनंती केली. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. सगळ्या जगाला जाळणारं देवा, तुझ्याशिवाय कोणी हे पचवू शकत नाही. तुमच्याकडं ब्रह्मज्ञान आहे. आणि गुरु हा सगळा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुवीन दुजा देव नाही त्रिभुवनी, सगळं देवाचे दैवतन सद्गुरुनाथ एकला. म्हणून तुम्ही सगळेचे गुरु. म्हणून ज्ञानोबाराचे शब्द, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परम. सगळ्यात अगोदर शिष्य सगळेत, पण गुरु भगवान शंकर. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, ती परंपरा. शिष्याची कल्याणाची जबाबदारी घेतल्यामुळं विष. पण विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं, देवानं, दानवानं विनंती केली, तुम्ही घ्या. शंकर काही माणसं, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे सगळं कळून कोणाला कळू देत नाही, त्याला भोळा म्हणावं. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. पाटील हे कीर्तनामध्ये सांगितलं आणि एक बाई म्हणली, महाराज खरंच किंवा माझ्या मनातलं बोलला. म्हणलं काय? माझाही नवरा तसाच भोळा आहे हो, 10 रुपयाचा खुर्दा कळत नाही, सगळा कारभार माझ्या हातात आहे. मी त्याला धुनेन भांडेन सारवण कामं करायला लावित असते, कारभार मीच करते. ते भोळा आहे, त्याला बावळट म्हणा. ज्याला कळत नाही त्याला अज्ञानी म्हणा, बावळट म्हणा. भोळा म्हणजे सगळं कळून जगाला कळू देत नाही. अकळ तुझी लीला कैसे निकळे. म्हणून त्याच्याजवळ किती ज्ञान आहे, नाही कळू देत महाराज. हे कधी भगवान शंकर कैलासामध्ये तितक्या थंडीमध्ये वस्त्र अलंकार सोडून, हत्तीचं कातडं, गळ्यात सर्प, चंद्र कपाळावर असे बसलेले, भस्मवटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गळ्यात मुंडक्याच्या माळा. आता लॅकेट असावा, अंगठ्या असाव्या, बिगबाळी असावी, सगळं असावं. बायकांना सुद्धा महाराज कंठी एकावळी पदक असावं, झुमके कुडकं मिडकं असावं, हातातल्या बांगड्या अंगठ्या असाव्या मोद्या, पायातले जोडवे जोडव्याच्या बाजूला मासोळ्या, मासोळ्याच्या बाजूला बेंडकुळ्या, बेंडकुळ्याच्या बाजूला करंगुळ्या, करंगुळ्याच्या बाजूला बोट नसते, पैंजण असावे, छड्या असाव्या, पोगर असावे, चाळ असावे, तोडे असावे, कंबरपट्टा असावा, त्याच्या साखळ्या असाव्या, हे सगळं असावं महाराज. आणि बघा, एवढी जगामध्ये सुंदर कोणी नाही, ती उमा. तिचं लग्न शंकराबरोबर झालं आणि नारदानं उगत तेल घातलं. कोणाच्याही सुखामध्ये तेल घालणारे, लावालावी करणारे नारद अजून आहेत बरं का. तुम्हाला वाटेल मी पहिलं सांगायला, अजून आहेत. आणि नारद कामच काय करतेत, ह्याची चाळी त्याला, त्या कळी लावी जे नारद. आणि कळ लावल्याचा फायदा, खरं सांगणाऱ्याला कोणी चहा पाणी करीत नाही, पण याची चाळी त्याला केलं की दोन्ही कोण चहा पाणी, दोन्ही कोण चहा पाणी, कळे लावणे. आणि त्या कळ लावण्यामध्ये महाराज उगच एखादं माणूस, कळ लावणारं माणसं कात्रीसारखं असतंय, त्याचं बोलणं कापीतच चालतंय, माणसात माणूस राहू देत नाही. आणि साधू संतांचं बोलणं सुईदोऱ्यासारखं जोडीतच चालतंय. काय वहिनी झालं नाही का स्वयंपाक, सोमवार सोडला नाही का? नाही नाही, ते सोलापूरला गेले तर, आणि ते आल्यावर सोमवार. काय बोलाय वहिनी तुम्ही, ते सोलापूरला गेलं तर एकटं गेलं नाही, बरोबर दुसरीच बाई आहे.
आता त्या बाईला स्वयंपाक करा वाटेल का? मग पहिल्यासारखं बोलणं, घरात थांबणं, तुटकच बोलते, बाहेरच फिरते, लागला बाहेरचा नाद. आता काय करू? हे आल्याबरोबर बेजार होत आलं म्हणला. दिवस मावळेपर्यंत सकाळपासून काही खाल्लं नाही. सोमवार होता, उपाशी आहे, वाढ बरं. ती म्हणली जिला बरोबर घेऊन फिरला तिला म्हणा की. आता तसं म्हणल्यावर ती म्हणला तुला कोणी सांगितलं? आम्ही एसटीनं गेलो, एसटीनं आलो. एसटीमध्ये 60 माणसं असतात, कोणाला कशाला बरोबर घेऊन जाऊ मी? मला बापूजीनं सांगितलं ना. खरी ज्याची सेवा भय काय त्याची. जेव्हा गेलं त्या बापूजीला मनगटाला धरलं आणि चल म्हणला घरी. काय केलं ते म्हणला कशाला? झालंय चहा पाणी. चल म्हणला मुकाट्यानं, नाही तर हाणतोच म्हणला. पुढे आणलं. काय म्हणला सर माझ्या बायकोला? आणि मी जाताना कोण होतं माझ्याबरोबर? अरे भांडण लागलं ना आमचं. ते म्हणला वहिनी मनावर घेऊ नका, उग येरीच म्हणलो. अरे तुझं झालं येरी, सहज बोलणे हँड घालावणी. असं कसं जमल महाराज? त्यांच्या बोलण्यामध्ये जगाचं कल्याण. आणि म्हणून एवढी मोठी सुंदर असून तुला बघत सुद्धा नाही, डोळे लावून बसले आणि गळ्यात हाडकाच्या माळा आहेत, मुंडक्याच्या. नरमुंड, हां, बस मोठी रुंड माळा. महाराज तेवढी कळ लावली, नारद ऋषी निघून गेले. ते बायाचे कान फार मोकळे असतात बरं का, चटकन काही बी ऐकावं वाटतंय. लगेच ती म्हणली काय हो माझ्यावर मन नाही का तुमचं? काय झालं? डोळे लावूनच बसतात, काय सांगत असतात. आणि हे मुंडक्याच्या माळा. उमा, सती, भवानी, हे माझ्या गळ्यात मुंडक्याच्या माळ्या आहेत, तुला कोणाच्या वाटते? मसनवाट्यात राहतात. गुंती जाणून स्मशानी वास केला, मसनवाट्यात राहतात. तर कोणी मेलेलं त्याचं मुंडकं नाही. नाही, माझ्या गळ्यात जे मुंडके आहेत ते तुझे आहेत. तू माझी भक्ती करायची, मी तुला जवळ करायचं. तू मेलीस की तुझं मुंडकं मी गळ्यात घ्यायचं, पुन्हा तू दुसरा. मग एवढे जन्म माझे झाले. हो, मग तुमचे मुंडके कुठे आहेत? म्हणजे मला मरण नाही. अध्यात्म विद्येला मरण नाही. आणि एवढे मुंडके. हो, तुम्हाला मरण कशाला नाही? अध्यात्म विद्या, संपूर्ण 14 विद्या 64 कलेमध्ये अध्यात्म विद्या. आणि मग मला सांगा ना, मग आता काय करावं? 2 गोष्टी पडल्या. एक तर अनाधिकारी असल्यामुळं सांगता येत नाही, आणि बायकोय म्हणून गप्पही राहू देत नाही. मग सांगायचं नाही का मी तुमची नाही का? ते षटकर्णी सगळ्याच्या कानात म्हणून चल म्हणले की दोघं निघाल्यावर यांच्या पत्त्यावर होता महाविष्णू. कधीच हे दोघं निघत नाहीत. आज दोघं निघालेत, क्षीरसागरामध्ये गेले, नावेमध्ये बसले. महाविष्णूला पडली पंचायत. आता हे तर नावेमध्ये गेलेत, काय करावं? माशाच्या पोटामध्ये महाविष्णूनं आपला अंश निर्माण केला आणि त्या नावेत भर मध्यामध्ये नाव गेल्यावर स्थिर केली. आणि जगदंबेला सांगितलं मांडी घालून बस. श्रवण करत असताना आसन जय साधला पाहिजे. मांडी घालून बस, एकाग्र चित्त कर, डोळे झाकन. मी जे सांगतो ते कानावचनाची भेटी. कानावर शब्द पडला की काम झालं पाहिजे. आणि भगवान शंकरांनी डोळे झाकून ओंकार प्रणवध्वनीचं चिंतन केलं. ओम असं एकदा दोनदा म्हणली. वारं सुटलेलं नावेत बसलेली आणि नुसतं बसणार. बघा तुम्ही, चांगल्या कामाच्या वेळेसच बायाला झोप लागती. गप्पा मारू लागले ना, रात्र उजळून काढत्या, झोप येणार नाही. पण कीर्तनात बसलं, महाराजानं रामकृष्ण हरी घेतलं, सूर्यफूल पकलं की असं असतं ना, पकलं की असं होतं. तसं लगेच मग सांगा महाराज कोणाला सांगायचं ते. आणि पुन्हा म्हणतेस झालं कीर्तन, टाळ वाजला, ज्ञानदेव तुकाराम जोरात म्हणलं की हां. तसं तिला झोप लागली.
यांनी सुरुवात केली. ओम इत्येक अक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण सांगायला सुरुवात केली. आणि इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन हे सांगत असताना इथे गुह्यतमं शास्त्र जगदंबे लगेच डोळे चोळी तुटली. काय की तुम्ही ते गुंगुन करू लागलात ना, मला झोपच आली. आणि सांगा बरं आता, भगवान शंकर तुम्हाला भोळे वाटतेत, पण त्यांनी विचार केला सांगणाऱ्याला हुरूप यावा असं वाटत असेल तर ऐकणारा सावध पाहिजे. म्हणून दोघं जण माणूस बोलत असताना ते सांगू लागला की हे ना असं बरं असं म्हणत गेलं तर ते सांगत राहते. ते काहीच नाही बोलल्यावर ऐकायला का, ऐकलं का नाही? हां सांगा सांगा. नाही मध्येच फोन कट झाला होता, रेंज नव्हती. आता पहिल्यापासून सांगा. अरे त्यावेळेस जगदंबेला झोप लागली आणि माशाच्या पोटातून हुंकार महाविष्णू देऊ लागली. भगवान शंकर इतके चालाक होते. मी सांगत असताना तुला जर झोप लागली तर हुंकार कोणी दिला? आपण दोघंच आहेत. तिसरं कोणीतरी आहे का म्हणून बघितलं. त्रिशूळ असा बरोबर माशाच्या पोटामध्ये असलेल्या मच्छिंद्रनाथाला उजव्या कानाला चिरला. म्हणून नाथ संप्रदायामध्ये गुरु मंत्र देत असताना कानचिरा कार्यक्रम होतो. आपल्या वारकऱ्यामध्ये माळ घालायची, ते कानचिरा कार्यक्रम, कानाला ते कुंडल घालण्याकरता. बाहेर निघाल्यावर हात जोडले. आता एक काम कर, तुला सांगायच्या वेळेस तू मला सांग. एक शिष्य एक गुरु हा जगी रुढविला व्यवहारू. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा सार चोजविले. हे एक शिष्य एक गुरु शिव विष्णू यांच्यामध्ये ज्ञानोबबाऱ्यापर्यंत आले. ज्ञानोबबाऱ्यालाच माऊली, शंकराला का माऊली म्हणत नाहीत? मच्छिंद्रनाथाला नवनाथ काय नाही महाराज, नाथालाच का? आमच्या ज्ञानोबबाऱ्याला सगळ्या जगाचा कैवार करणारे माझे माऊली. त्या माऊलीनं प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. माणसं माझे गडी कोण कोण असं नाही, सगळ्या जगाकरता आनंदाचे अवारू मांडू जगा. म्हणून ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ही परंपरा आलेली शंकरापासून. म्हणून त्यांचं चिंतन केल्यामुळं तो भोळा असून सगळं दिव्य ज्ञान सांगितलं. ती परंपरा इथपर्यंत. आणि त्यावेळेस नाथ महाराजाला ती परंपरा दिली. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्ना सांगितली मात मजलागी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे. एका जनार्दने पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव. म्हणून ते भोळे असून सुद्धा चक्रवर्ती आहेत. आणि त्यांचं चिंतन माझ्या हृदयात असल्यामुळं त्याचे पाय माझे चित्ती. आणि त्याच्यामुळं मला कामक्रोध विकार बाधा करू शकत नाहीत. महाराज हे तुमचं झालं, आम्हाला कामक्रोध विकार सोडून द्या. आम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर, अरे जगामध्ये या 4 गोष्टी करता सगळं जग धडपड करतंय. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या 4 गोष्टी करता सगळ्या जगाची धडपड आहे. तर धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष भगवान शंकराला बघितलं की 4ही पुरुषार्थ तुम्हाला मिळतात. महाराज हे पुरुषार्थ मिळाले, पण मरणाची भीती पुरुषार्थ मिळाले. अपने लिए महल बनवाया आपण जाकर जंगल सोया. म्हणून सारखे आठवण येते पाटील हे जवळच्या मंडळीला. 20 वर्ष माझ्या बरोबर सेवा करून ज्यांनी कीर्तन भजनामध्ये सुद्धा 20 वर्षात एकही कीर्तन मला सोडून राहिले नाहीत. आणि ड्रायव्हिंग केली निर्गुण महाराज. मुलगा इंजिनियर झाला, मुलीचं लग्न झालं, सगळा थाट झाला. आणि तेवढ्या बिल्डिंगला सुधारणा करण्याकरता 50 लाख रुपये खर्च केले. बिल्डिंग, फरशी, गाद्या गिरद्या, लोड, तक्क्या, एअर कंडिशन सगळं केलं. आणि एकही दिवस महाराज त्या गादीवर
झोपता आलं नाही. एकही दिवस ते ह्या ठिकाणी अपने लिए महल बनवान आपण जाकर जंगल सोया. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि खलास झाली. माझ्यापेक्षा 15-16 वर्षानं लहान आणि कोणताच रोग नसताना आता मला BP आहे, शुगर आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळव्याध आहे. महाराज इतकं असूनसुद्धा माझ्या हाताने ॲक्सिडेंट झाले, त्यांना काहीच नाही, कधीच नाही. पण थोडंसं डोळे जळजळ करायलेत म्हणले, दवाखान्यात नेलं खलास. तसं भवरोगा ऐसे जाय आणि काय क्षुल्लकी. तसं तुम्हाला कळीकाळाची भीती वाटत असेल तर त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो ना आपली सेवा समाप्त करतो. कारण सेवा संपल्यावर सुद्धा दीप उत्सवाचा कार्यक्रम आहे. नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर, भागवत कथा, रामकथा झाल्यानंतर समारोपानं सगळ्यांनी ओवाळायचं असतं. त्याला दीप उत्सव. त्या दीप उत्सवाची पद्धत ज्ञानेश्वरीच्या सप्तशताब्दीपासून चालत आलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे थोडक्यात आपल्याला दीपोत्सव करायचा. तोपर्यंत एक दृष्टांत, कळीकाळाची भीतीसुद्धा भगवान शंकर कसे नाहीसे करतात. पूर्वीच्या काळात मृकंड नावाचे ऋषी होते. त्या मृकंड ऋषीला मूलबाळ नव्हतं. त्यांनी प्रार्थना केली, तपस्साधना केली, भगवान प्रसन्न झाले. मुलगा पाहिजे. नुसता मुलगा पाहिजे का? नाही. मग जननी जने तो ऐसा पूत संत दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोवत आपणा नूर. याच पद्धतीचे लेकरं मागायचे असेल तर एक तर संत असावा, दाता तरी असावा, नाही तर शूर. नाही तर काय उपयोग आहे? मग तुम्ही कोणता देताल? देवानं सांगितलं मूर्ख पाहिजे असेल 100 वर्ष जगणारा देतो आणि शहाणा पाहिजे असेल तर 7च वर्ष जगल. दोघं नवरा बायको म्हणले उद्या सांगू. दोघाचा विचार करून, दोघाचाही विचार असावा. एका नवऱ्याला देव प्रसन्न झाला. देव म्हणला माग काय मागायचे? म्हणला एक मागितलं तर बायकोला पुरल का? बायकोचं मागितलं तर मला मिळेल का? आयुष्य मागाव का? लेकरू मागाव का? धन मागाव का? काय मागाव? 3 मागण्या. 1 2 3 त्रिवार. ते म्हणला मागतो पण बायकोचा अगोदर विचार घेतो म्हणला. हे बायकोचा विचार घेण्याकरता गेल्याबरोबर बायकोला सांगितलं मला देव प्रसन्न झाला आणि 3 मागण्या मान्य करणारे, सांग पहिली मागणी. बाई म्हणली माय भावकीत गल्लीत सगळ्या गावात नकटी नकटी नकटीच म्हणते. माझं नाक लांब होऊ द्या ना, देवाला मागा, बाकीचं पुन्हा मागू 2. पहिलं नाक. मग आता किती लांब, कसं, काही विचार. जाऊ बाई जाऊन बिजापूर की खबर लाव. ती गेलं. देवा म्हणला मागणी नंबर 1 माझ्या बायकोचं नाक लांब कर. नक्की? हो. तथास्तु. असं म्हणल्यावर नाक जे लांबू लागलं ते वरून वरच्या वटावून खालच्या वटावर हनवटीवर नरड्यावरून गळ्यावरून छातीवरून पोटावर. हे देवाकडून वापस येईपर्यंत नाक दरवाज्यात. त्या बाईने एवढा डोळे केले. इतकं लांब असते का? पहिलं नकट होतं, चटकन वास येत होता. आता इतकं लांब झालंय ती गल्लीतला वास यायलाय. जा देवाला म्हणा कमी कर. आता पहिली ठेस लागल्यावर पुन्हा सावध व्हावं ना. देवा लई नाक लांबलं, कमी कर. नक्की नक्की. तथास्तु. जे कमी होत गेलं तर पहिलं नकट तरी होतं तितकंही गेलं. 2च छिद्र दिसू लागले. 2च छिद्र. बायकोने एवढा म्हणलं ताई नाक म्हणलं तर चांगलं गेला. पहिलं होतं तितकं. तथास्तु. देवा लांबही नको नाखुडबी नको, पहिलं होतं तितकंच. महाराज देव प्रसन्न होऊन सुद्धा काय उपयोग आहे? म्हणून देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. या दोघांनी विचार केला. मूर्ख 100 वर्ष जगून जर त्याला काय कळावं हेच कळत नसेल, 7च वर्ष जगणारा पण हुशार द्या. देवा 7च वर्ष जगणारा पण बुद्धिमान हुशार द्या. तथास्तु म्हणल्यावरती बाई गरोदर राहिली.
जन्मलं लेकरू, त्याचं नाव मृकंड ऋषीचा मुलगा म्हणून मार्कंडेय ठेवलं. ते लहान आहे तोपर्यंतच त्याला शिवभक्ती शिकवली. टाळी वाजवा, ओम नमः शिवाय, टाळी वाजून ओम नमः शिवाय. आपल्याकडं मायबाप विठ्ठल विठ्ठल हे शिकवित नाही. बाळ बायको गली गली पान फुलासारखे छान आणि मुस्कडीतच द्यावं. हां, त्याला काय कळायले बायकोचं चॉकलेट आहे का मुरकुल आहे ते मोठं झाल्यावर कळतंय, पण लहान आहे तोपर्यंत त्याला पडिले वळण, हां त्याला वळण पाडावं लागते. योगानं 2-3 वर्षाचं झालं, काही झालं की शिवलिंग पूजा कर, ओम नमः शिवाय, अभिषेक कर, पूजा कर, तिथंच थांब, तिथंच जेव, तिथंच राहा. 5-6 वर्षाचं झालं, कोणात मिसळायचं नाही, उठायचं, पूजा करायचं, त्रिकाल पूजा, ओम नमः शिवाय. 7 वर्ष पूर्ण झाले, त्याचं मरण आलं. यम म्हणला, माझ्या बापाचा बाप बसलाय तिथं, कायदा आहे महाराज, मंदिरामध्ये, चर्चमध्ये, मशिदीमध्ये कायदा चलत नाही, देवाचं स्थान आहे, तिथं पोलीस येऊ शकत नाही. म्हणून बाहेर गेल्यावर, हे बाहेर आल्याशिवाय आम्हाला मारता येत नाही. कारण मध्ये जो शंकर आहे, कालोस्मी लोक क्षयकृत प्रौढ, कालाचाही काळ आहे, महाकालेश्वर. मग ते बाहेर यावं म्हणून मंदिर हालायला सुरुवात केली. वरच्या छताचे सिमेंट, माती, खडे, चुना शंकराच्या पिंडीवर पडू लागला. या मुलानं 7 वर्षाच्या बघितलं, मी ज्याची पूजा करतोय त्याच्यावर हे खडे, माती, दगड पडायलेत, आता माझ्याजवळ तर काही नाही झाकायला. त्यानं आपलं शरीर शिवलिंगावर टाकलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. आजपर्यंत मला बेल वाहिला, फूल वाहिले, माझी पूजा केली. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काल रात्री लोकांनं शिव विष्णू एक आहे समजून बेल आणि तुळशी दोन्ही वाहिल्या. योगानं यानं आपलं शरीर वाहिल्यामुळं चटकन भगवान शंकर प्रसन्न झाले. त्या बाळाला कडेवर घेतलं आणि बाहेर येऊन काळाला सांगितलं, सगळं जग बुडालं तर हरकत नाही, पण या मार्कंडेयाला कोणी हात लावायचा नाही. म्हणून महाप्रलयाच्या वेळेस सगळं जग बुडी होती आणि त्या पिंपळाच्या पानावर मार्कंडेय ऋषी हे सगळ्या वनस्पतीची बीज घेऊन तिथं जागे असतात. मार्कंडेय ऋषीला मरण नाही. म्हणून भगवान शंकर नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे देव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. काही माणसं म्हणतील, महाराज पंढरपुरातून विठ्ठलाचं भजन करून तुम्ही शंकराचं, शिव विष्णूचा अभेद दाखवणारा एकच देव भगवान विठ्ठल. महिमा वर्णिता महेशु जेने मस्तकी वंदिला, हरिहरा भेद नाही नका करू वाद. म्हणून एकदा चिंतन आणि त्यानंतर दीपोत्सव. विठोबा रखुमा ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम